नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की राघव आता हा सिंधूच्या गावाला येऊन पोहोचलेला असतो। प्रत्येक झाडावर लिहिलेले असते की बाबा तुम्ही केव्हा येणार। तेव्हा राघव म्हणतो की असे कोणते मूल आहे की तो आपल्या बाबापासून इतक्या लांब आहे, म्हणून त्या मुलाच्या मनासाठी तो त्या झाडावर प्रत्येक ठिकाणी लिहितो की बाबा लवकरच येणार। तर सिंधू, सावी आणि विनायक हे कॅम्पमध्ये जाताना जंगलात आलेले असतात आणि त्या झाडावरचे हे बाबा लवकरच येणार हे शब्द बघून सावीला मात्र खूप आनंद होतो आणि देवबाप्पांनी माझी हाक ऐकली असे सावी खुशून सिंधूला म्हणत असते। सिंधूला मात्र मोठा धक्का बसतो की हे नेमकं लिहिले कोणी असणार। त्यानंतर इकडे कॅम्पमध्ये आल्यानंतर सिंधू ही घरी जाते आणि सावी, विनायक गप्पा करत असतात। तेव्हा गुलाबरावचे काही गुंड हे सावीला किडनॅप करून घेऊन जात असतात। सावी मात्र काही घाबरत नसते आणि तेथे ऐन वेळेस राघवची एंट्री होते आणि राघव लगेच सावीला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवतो। सावी सुद्धा त्याला मदत करते कारण सावीला सुद्धा एक पोलीस ऑफिसर व्हायचे असते। सावी काही त्या गुंडांना घाबरत नाही आणि त्यांना सुद्धा ती चांगली धुलाई करते। विनायक मात्र हे सर्व बघत असतो आणि त्याला सावीचा अभिमान वाटतो। त्यानंतर राघवने सावी आणि विनायकला गुंडांच्या तावडीतून वाचवल्यानंतर सावी म्हणत असते की राघव पोलीस अंकल, तुम्ही सुद्धा एक पोलीस ऑफिसर आहात का आणि मला सुद्धा पोलीस ऑफिसर व्हायचे। त्यानंतर राघव म्हणतो की हे गुंड कोण होते। सावी म्हणते काही माहिती नाही, म्हणून राघव सावीला घरी सोडण्यासाठी आणि विनायकला कॅम्पमध्ये सोडण्यासाठी हा घेऊन आलेला असतो। तर सावी एका ठिकाणी थांबते आणि एका दुकानात ती पळत पळत जाते आणि त्या दुकानदाराला म्हणते की रामू काका, मला एक छान अशी गणपतीची मूर्ती द्या। तेव्हा तेथे गणपतीच्या मूर्तीबरोबर महादेवाची आणि पार्वतीची सुद्धा मूर्ती असते। तर सावी म्हणत असते की पोलीस अंकल, मला ही मूर्ती घ्यायची, मला गणपती बाप्पांची सोबतच आईबाबांसोबत घ्यायची। तर राघव म्हणतो की बाळा, तू ही मूर्ती का घेतेस। तर सावी म्हणत असते की मला आता ही मूर्ती विनायकला गिफ्ट म्हणून द्यायची आणि त्याचे पैसे माझी आई देईल। तेव्हा राघव म्हणतो की तू आईबाबांची मूर्ती का घेते। तर सावी म्हणत असते की लोकांना समजत नाही की एका आईबाबाशिवाय आपले मूल कसे राहू शकते, म्हणून गणपती बाप्पाबरोबर त्यांच्या आईबाबांची मूर्ती घ्यायला नको का। तर सावीचे हे बोलणे ऐकून राघवला आनंद होतो। तर राघव म्हणतो की सावी, आता मी सुद्धा तुला हेच गिफ्ट देतो। सावी म्हणते की पोलीस अंकल असे कसे आणि मग तुम्हाला गिफ्ट द्यायचे, मग तुम्ही देऊ शकता। तर राघव हा 2 छान मूर्त्या घेतो। त्यानंतर राघव सावीला घेऊन हा गाडीतून घरी सोडण्यासाठी येत असतो। तेव्हा तो सावीला विचारतो की तुझे वडील काय करतात। तर सावी म्हणते की माझी आई मला लहानपणापासून माझ्या बाबांचे नाव आणि माझ्या बाबाबद्दल काहीच सांगत नाही। तेव्हा राघवला वाईट वाटते। त्यानंतर सावीच्या लक्षात येते की आईने मला जो टिफिन दिला होता तो मी खाल्लाच नाही। तेव्हा सावी आपल्या टिफिनमधून काही मोदक काढते आणि ते राघवला खाण्यासाठी देते। तेव्हा राघवला ते मोदक खाल्ल्यानंतर सिंधूची आठवण होते, कारण राघव हा मिशनवर जात असताना सिंधूने सुद्धा प्रेमाने त्याच्यासाठी ह्या स्टेजचे मोदक बनवून दिलेले असतात। त्यानंतर राघव विचारतो की सावी, तुझी आई काय करत असते। तर सावी सांगते की ती एक डॉक्टर आहे आणि ती गावातील अनेक बायकांना शिकवते। राघव म्हणतो की तुझी आई खरंच खूप हुशार दिसतेस आणि तुझ्या आईचे नाव काय आहे। तर सावी सांगायला लागते की सी। तर तेवढ्यात सावीच्या लक्षात येते की आपण आपले घराचा रस्ता सोडून पुढे चाललोत। तेव्हा ती राघवला म्हणते की पोलीस अंकल, घर मागेच राहिले आणि नाव सांगता सांगता राहून जाते। त्यानंतर इकडे सिंधू ही आरशासमोर बसून शृंगार करत असते। तेवढ्यात सिंधू आपल्या कपाळाला कुंकू म्हणजे भरवायला लागते आणि तिला राघवची आठवण होते आणि ऐन वेळेस एक काजवेचे फूल तिच्या अंगावर येऊन बसते। तेव्हा ते काजवेचे फूल बघितल्यानंतर तिला आठवते की काजवेचे फूल आल्यानंतर कोणीतरी आपल्या जीवनात येत आहे असा संकेत असतो। तेव्हा सिंधूला राघवची पुन्हा आठवण होते आणि राघवने माझ्याबरोबर इतका मोठा धोका केला, मधुताईंना सोडवले, आतापर्यंत आम्हाला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, म्हणून ती राघववर नाराजच असते। त्यानंतर राघव हा सावीला घेऊन घराच्या बाहेर आलेला असतो आणि तो आतमध्ये येणार तर सावी धावतच सिंधूलाही सांगण्यासाठी जाते आणि तेवढ्यात राघवच्या मोबाईलवर कमिशनर साहेबांचा फोन येतो आणि राघवला घाईने बोलावल्याचे जाते। तेव्हा राघव हा बाहेरूनच निघून जातो। तर सिंधू, सावी बाहेर येतात आणि सावी सांगते की आई, मी एकटी नाही आले, पोलीस अंकल बरोबर आले। तेव्हा सिंधू म्हणते की अगं बेटा, कुठे तुझे पोलीस अंकल।
तेव्हा राघव मात्र तिथून निघून गेलेला असतो आणि योगायोगी त्यांच्या भेटी होत नाही. त्यानंतर इकडे गणपती बाप्पांची खूप छान अशी तयारी चालू असते आणि गणपती बाप्पा येणार म्हणून घरात सर्वत्र हे खूप छान सजावट केलेली असते. तर राघव आणि विनू हे जायला निघलेले असतात आणि ते सिंधू आणि सावीची वाट बघत असतात. विनायक हा सावीला भेटल्याशिवाय जायला तयार नसतो. मात्र राघवला एक खूप महत्त्वाचे काम असते म्हणून त्याला घाईने जावे लागते. तर सिंधू इकडे सावीला घेऊन विनायकला भेटण्यासाठी निघलीच असते, पण राघवच्या कामामुळे त्यांना जावे लागते आणि ऐन वेळेस राघव आणि विनायक निघून गेल्यानंतर सावी आणि सिंधू तेथे येऊन पोहोचतात आणि त्यांची परतसुद्धा भेट होत नाही. त्यानंतर इकडे घरी गणपती बाप्पांच्या स्वागताबरोबर विनायक आणि राघवचे सुद्धा स्वागत होते आणि खूप छान असे गणपती बाप्पांची धुमधडाक्यात तयारी होऊन आरती आणि पूजा झालेली असते. तर असे विनायकच्या पायांना त्रास होत असतो आणि लगेच मधू विनायकच्या त्या बॅगमधून ती सिंधूने जो मलम लावण्यासाठी दिलेला असतो तो मलम घ्यायला जाते. विनायक सावी आणि सिंधूबद्दल घरातील सर्वांना सांगतो आणि त्या मलममुळे मला खरंच खूप फरक पडला आणि सिंधू ज्या डॉक्टर आंटी आहेत त्यांनी मला खूप काही असे शिकवले म्हणून विनायकमध्ये खूप बदल झालेला असतो आणि त्या मलममुळे सुद्धा. त्यानंतर इकडे सिंधू आणि सावीसुद्धा गणपती बाप्पाची खूप छान अशी पूजा करतात. सावीसुद्धा खूप खुश होत असते आणि गणपती बाप्पांना म्हणत असते की देवा माझे बाबा मला लवकरच भेटून दे. पण सिंधू म्हणत असते की नाही, मी सुद्धा गणपती बाप्पांजवळ प्रार्थना करणार की हिचे बाबा नाही तर मी एकटीचा सांभाळ करणार. त्यानंतर मंगेशसुद्धा सिंधू आणि सावीला गणपती बाप्पांच्या पूजेसाठी खूप छान अशी तयारी करतो आणि गणपती बाप्पांचे स्वागत मंगेशबरोबर सिंधू आणि सावीने खूप छान प्रकारे केले असते. त्यानंतर मधू ज्या स्कूल बॅगमधून ते मलम घेण्यासाठी जाते तेव्हा त्यातून सिंधू आणि सावीचा फोटो खाली पडतो आणि योगायोगे मधूचे त्या फोटोकडे लक्ष जात नाही आणि तो तसाच खाली असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंधू ही आवरत असते आणि सावी व्हिडिओ कॉलवर विनायकबरोबर बोलत असते आणि त्याच वेळीस राघव तेथे येतो आणि तो सावीबरोबर बोलायला लागतो. तेवढंच सिंधूसुद्धा येते, मात्र नेटवर्क नसल्यामुळे एकमेकांना चित्र दिसत नाही. तेव्हासुद्धा त्यांचे एकमेका आणि तेवढा त्याने राघवला सिंधूचा आवाज कानावर ऐकल्याचा त्याला हा भास होतो. म्हणजे जेव्हा व्हिडिओ कॉल चालू असतो तेव्हा त्याला सिंधूचा आवाज तेथे आलेला असतो. त्यानंतर थोड्या दिवसानंतर ह्या विनायकच्या पायाला खूप त्रास वाढूच असतो आणि त्याचा तो मलम असतो तो सुद्धा संपलेला असतो. तेव्हा विनायकमध्ये इतका मोठा बदल झाला अशी ती कोणती डॉक्टर आहे म्हणून राघव आणि घरातील सर्वजण ठरवतात की त्या डॉक्टरकडे पुन्हा विनायकला घेऊन जायचे आणि विनायकला सुद्धा त्या डॉक्टरबद्दल खूप असे प्रेम त्याच्या मनात निर्माण झालेले असते, कारण तो दुसरा कोणीच नसून सिंधूचा जो ॲक्सिडेंटमध्ये मुलगा हा गेलेला असतो आणि तोच विनायक योगायोगे आश्रमात आलेला असतो आणि आपल्या आईबाबांना शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा राघव आणि विनायक पुन्हा सिंधूकडे यायला निघलेले असतात आणि त्याच वेळी सिंधू जे गुलाबराव असतात ते गुलाबराव सिंधूला धमकी देऊन जातात की आता जर जागा मोकळी केली नाही तर मी काय करेन. आणि सिंधूसुद्धा त्याला धमकावते, माझ्या मुलीला किडनॅप केले पण आता पुढे तू जर तिला हात लावून मी बघते काय करायचे ते आणि ही जागा मी मोकळी करणार नाही. तर गुलाबरावने सर्व गावातील लोकांना धमकावून सोडलेले असते की हिला जर कोणी गावामध्ये मदत केली आणि हिच्या नवऱ्याचे नाव काय आहे, एका नवऱ्याशिवाय ही राहते, म्हणून तो सर्व गावासमोर सिंधूची इज्जत घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र ज्या गावातील काही एक स्त्री असते आणि तिला खूप अशा प्रसूती वेदना होत असतात आणि सिंधू तेथे घाईने जात असते. मात्र गुलाबराव तिच्या नवऱ्याला धमकावतो की सिंधूला तेथे येऊन द्यायचे नाही आणि डिलिव्हरी स्वतः आपल्या गावातील एका त्या बाईकडून करून घ्यायची. तर तो नवरा हा सिंधूला तेथे येऊन देत नसतो आणि त्या बाईला खूप त्रास होत असतात. त्या बाईच्या मुलाला आणि तिला जीवाला सुद्धा धोका असतो. तर सिंधू तेथे ऐनवेळेस येतेच आणि जबरदस्तीने ती डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ते बाळ आणि त्या बाईचा जीवसुद्धा वाचतो. तेव्हा त्या बाईचा नवरा सिंधूच्या पाया पडतो आणि सिंधू तुमचेही उपकार मी कधीच विसरू शकणार नाही असे म्हणतो. तेव्हा त्या सिंधूच्या स्वागतासाठी आणि त्या मुलीचे नाव ठेवण्यासाठी बारशाचा कार्यक्रम त्या वडिलांनी खूप मोठा करण्याचा ठरवलेला असतो आणि हे सर्व सिंधूच्या हाताने करायचे ठरवलेले असते. म्हणून सिंधू त्या कार्यक्रमासाठी गेलेली असते आणि इकडे राघव हा विनायकला घेऊन सिंधूच्या घरी येतो. मात्र तिथे सावी असते आणि सावी ही राघवला आणि विनायकला घेऊन सिंधूकडे जायला निघते आणि
ऐन वेळेस सिंधू तेथे डान्स करत असते आणि तेथे राघव येऊन पोहोचतो। तेव्हा विनायक आणि सावीसुद्धा धावतच सिंधूकडे डान्स करण्यासाठी जातात आणि कार्यक्रम संपल्यानंतर राघव सिंधू एकमेकांकडे बघतात तर राघवला खूप मोठा असा आनंदसुद्धा होतो आणि सिंधूला सुद्धा राघवला बघून आनंद होतो। गेल्या 10 वर्षापासून ऐनवेळेस सिंधू राघवसमोर दिसल्यामुळे राघवला चमत्कार होतो की माझी सिंधू जिवंत आहे, पण सिंधू माझ्यापासून दूर का राहिली असेल, या सर्वाचे त्याला टेन्शन येते आणि एक वेळ तो सिंधूकडेच बघत असतो। मागचे सर्व आठवणी दोघांना येत असतात आणि आता गणपती बाप्पांच्या कृपेने राघव सिंधूवर आलेल्या प्रत्येक संकटातून सिंधूची गुलाबरावच्या तावडीतून कशी सुटका करतो आणि सावीला सुद्धा कशी सुटका करून सिंधूसुद्धा विनायकच्या पायाला कसे बरे करते, असे अनेक नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।